नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सखी, घर आपल्या प्रत्येकासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. आयुष्यभर पै जमावून आपण एखाद्या सोसायटीमध्ये किंवा गृहनिर्माण संस्थेमध्ये घर खरेदी करतो. परंतु एकदा का ते घर खरेदी केल्यानंतर डीम कन्व्हेन्सी म्हणजेच मानवी अभिहस्तांतरण करण्यासाठी आपल्याला त्याची पुरेशी माहिती नसते आणि मग यातूनच आपल्यापुढे अनेक समस्या निर्माण होतात. याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे सहकारी गृहनिर्माण संस्था मानवी अभिहस्तांतरण. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण इथे आमंत्रित केलंय श्री दिलीप उढान यांना. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. श्री दिलीप उढान जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी पनवेल, मुंबई, कल्याण, ठाणे, म्हाडा येथे सहकार खात्यात निबंधक म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्याकडून आपण या विषयासंदर्भात छोट्या मोठ्या आपल्या समस्या आणि त्यावर उत्तरं जाणून घेऊयात. परंतु कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक व मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. आणखी एक नम्र विनंती, आपल्या विषयाला अनुसरून प्रश्न असावेत आणि आपल्या टीव्ही संचाचा आवाज प्रश्न विचारताना थोडा कमी ठेवावा. आजच्या आपल्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानवी अभिहस्तांतरण आणि मार्गदर्शन करत आहेत श्री दिलीप उढान. सर, खरं तर आजचा विषय म्हणजेच घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असं आपण म्हणू शकतो, नाही का? आयुष्यात आपण एकदाच ते घर खरेदी करतो आणि त्यावेळेला घर खरेदी करताना म्हणजे त्या संस्थेची पूर्ण माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. मुळात आजचा जो आपला विषय आहे की सहकारी गृहनिर्माण संस्था मानवी अभिहस्तांतरण डीम कन्व्हेन्सी, या विषयाविषयी आम्हाला थोडंसं सांगा ना. डीम कन्व्हेन्सी याच्याबद्दल सांगताना त्यापूर्वी आपण एक बघूया की जसं शहरीकरण झालं हो आणि शहरीकरणामुळे उंच उंच इमारती निर्माण झाल्या. कारण घर पहिल्यासारखी घरं किंवा बंगले राहिले नाही, जागा कमी पडली आणि मग ह्या इमारतीमध्ये सदनिका तयार झाल्या, ज्याला आपण फ्लॅट म्हणतो. मग ह्या फ्लॅटची खरेदी आपण करतो, त्याचे रिसर पैसे आपण विकासकाला किंवा प्रवर्तकाला देतो आणि त्याच्या बदल्यात सेल डीड करून आपण त्या घरामध्ये राहायला जातो. परंतु हा जो मालकी हक्क आहे हा फक्त सदनिकेपुरता मर्यादित मालकी हक्क आहे. आणि या इमारतीमध्ये सर्व सदनिका जे धारक असतात ते अशा प्रकारचे सेल डीड करून स्वतःच्या सदनिका स्वतःच्या नावावर करून घेतात. परंतु हे करत असताना ती संस्थाची इमारत आहे जी नंतर आपण सहकारी गृहनिर्माण संस्था त्याची स्थापन करतो नेहमीच्या मेंटेनन्ससाठी. तर या संस्थेच्या खालची जी जमीन आहे ती जमीन बऱ्याच वेळेस जागा मालक किंवा विकासक यांच्या नावावरती तशीच राहते. त्यांना आपण प्रवर्तक म्हणतो. प्रवर्तकाच्या नावावर ही जमीन तशीच राहिल्यामुळे कालांतराने याच्यामध्ये काही कायदेशीर प्रश्न उद्भवू शकतात. त्याच्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करताना आपला जो काही महत्त्वाचा उद्देश आहे तर त्या संस्थेच्या इमारतीखालील जागा याची मालकी आपण घेतली पाहिजे. मालकी करून त्या संस्थेच्या नावे करून घेणं म्हणजे याच्यामध्ये हा पूर्ण मालकी हक्काचं हस्तांतरण संस्थेच्या नावे करून सदनिका ज्या आहेत त्या सभासदांच्या नावावर करून याची परिपूर्णता त्याच्यामध्ये येते. आणि ही जी काही प्रक्रिया आहे याच्यामध्ये जागेचं मालकी हस्तांतरणाचा संदर्भ याच्यामध्ये सर्व याच्यात आहे. म्हणजे ते हस्तांतरण करणं हे खूप महत्त्वाचं असतं, नाही का? मग सर, सहकारी गृहनिर्माण संस्था संबंधित जमिनीच्या मालकीचे अभिहस्तांतरण व मानवी अभिहस्तांतरण यात काय फरक आहे? त्याच्यामध्ये आपण एक स्लाइड बघूयात हो की ज्याच्यावरून आपला थोडासा अंदाज येईल. याच्यामध्ये आपल्याला एक दिसते की एक इमारत आहे आणि त्याच्या खाली जागा आहे. खरं. आणि त्याच्यावरून आपला थोडासा अंदाज येईल की जशी संस्थेची इमारत ही सभासदांनी सदनिका खरेदी करून स्वतःच्या मालकीची करून घेतली, त्याच्यानंतर राहिली खाली जागा, त्या जागेची मालकी मात्र त्यांच्या नावे हस्तांतरित झाली नाही. त्याचं कारण असं की ज्यावेळेस सहान जागा असते किंवा ओपन प्लॉट असतो तर तो प्लॉट एकतर जमीन मालकाचा किंवा त्या प्लॉट ओनरच्या मालकीचा असेल, नावावर असतो.
त्याच्यानंतर हा जागा मालक एकतर स्वतःच यावर इमारत बांधून म्हणजे महानगरपालिकेकडून परवानगी घेतो आणि त्याच्यावरती जे काय त्यांच्या डीसी रूल प्रमाणे इमारत उभी करतो आणि त्याच्या सदनिका विक्री करतो. किंवा दुसरी गोष्ट अशी असते की तो स्वतः इमारतीचं बांधकाम न करता विकासकाला विकासनाचे अधिकार देतो आणि त्याच्या बदल्यात काही पैसे म्हणा किंवा सदनिका म्हणा हे तो घेतो आणि इमारत बांधकाम करतो. आणि ही इमारत बांधकाम झाल्यानंतर जी जागा खाली आहे तर ती जागा त्या मालकाच्याच नावाने राहते आणि ही जागा वर्षानुवर्ष त्याच्याच नावावर राहिल्यानंतर ज्यावेळेस रिडेव्हलपमेंट सारखे विषय आहेत किंवा कधी डायप्लेटेड कंडिशन मध्ये बिल्डिंग येते पुनर्बांधणीसारखे ज्याला रिडेव्हलपमेंट आपण म्हणतो, तर असे ज्यावेळेस विषय येतात तर त्यावेळेस जागेच्या मालकीच्या अनुषंगाने त्या संस्थेच्या सभासदांना काही समस्यांना तोंड त्यावेळेस खरी समस्या निर्माण होते आणि त्याच्यामधून कधी कधी त्यांची फसवणूक सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे हे मानवी अभिहस्तांतरण जे आहे तर ते संस्थेने करून घेणं गरजेचं आहे. मानवी अभिहस्तांतरण म्हणण्यापेक्षा मला हे म्हणायचं आहे याच्यामध्ये की अभिहस्तांतरणाच्या संदर्भात 2 प्रक्रिया आहेत. कायद्याच्या तरतुदीप्रमाणे जे मोफा ऍक्ट ज्याला आपण महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ऍक्ट म्हणतो तर त्याच्या कलम 11 नुसार विकासकाने किंवा प्रवर्तकाने संस्थेच्या जागेची मालकी संस्था नोंदणी झाल्यापासून 4 महिन्याच्या आत त्या संस्थेच्या नावावर करून दिली पाहिजे, ही त्याची कायदेशीर जबाबदारी आहे. परंतु ज्या ठिकाणी असं होत नाही, विकासक किंवा प्रवर्तक जे आहेत ते संस्थेच्या नावावरती जागेची मालकी करून देत नाही, त्यासाठी जो काही आपला कायदा शासनाने केलेला आहे की महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ऍक्ट जे आहे 1963 त्याच्यामध्ये कलम 11 जे आहे, कलम 11चं सबकलम 3 असं सांगते की जर 4 महिने होऊनही विकास प्रवर्तक त्या जागेची मालकी त्या संस्थेच्या नावावर करून देत नसेल तर मग अशा वेळेस संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांची कमिटी आहे तर ती विकासकाला किंवा प्रवर्तकाला नोटीस देईल आणि जागेची मालकी आमच्या नावावर करून द्या अशा प्रकारची मागणी करेल. पण हा कालावधी 4 महिन्याचा असतो. संस्था नोंदणीनंतर 4 महिन्यामध्ये जागेची मालकी संस्थेच्या नावावर व्हायला पाहिजे अशी कायदेशीर तरतूद आहे. आणि ही नोटीस देऊनही जर त्यांनी विकासकाने किंवा प्रवर्तकाने हालचाल केली नाही, संस्थेचे मानवी अभिहस्तांतरण त्यांच्या नावावर करून दिलं नाही तर मग संस्थेला अशा वेळेस अधिकार प्राप्त होतो आणि ते मानवी अभिहस्तांतरणासाठी अर्ज करून सक्षम अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज करून त्या संबंधात आदेश पारित करून घेऊ शकतात आणि ते त्याच्यानंतरच्या पिरियडमध्ये त्याची अंमलबजावणी करून जमीन त्यांच्या नावावरती करून घेऊ शकतात. म्हणजे 2 जे आहे की अभिहस्तांतरण होणं गरजेचं आहे, कायद्याने अपेक्षित आहे, पण ते न झाल्यामुळं त्यांची अडवणूक होऊ नये, फसवणूक होऊ नये म्हणून मानवी अभिहस्तांतरणाची प्रक्रिया शासनाने त्याच्यामध्ये सुरू केली. आपल्या प्रेक्षकांच्या मनातही प्रश्न सुरू झालेले आहेत. विजय आपल्याशी बोलतात पनवेलवरून. नमस्कार. हा, माझा प्रश्न काय आहे माहितीये, मी एका सोसायटीचा सभासद आहे आणि त्याच्यामध्ये कसं झालंय काय एका सभासदाचा नवरा तो त्याला सगळ्यांनी मिळून ठराव करून त्याला सेक्रेटरी बनवलाय. तो स्वतः त्याच्या नावावर रूम नाहीये तर त्याला सेक्रेटरी बनवलाय आणि त्याला अधिकार दिला. आता माझी बिल्डिंग पाडणार आहे तर त्या संदर्भात समजा त्याने बिल्डरची पत्रव्यवहार करणं किंवा ते कागदपत्र हे करताना सरकार नगरपालिकेचे कागदपत्र हे करताना बँकेचे व्यवहार करताना त्याच्या सह्या तो करतो तर त्याला ते चुकीचं आहे बरोबर आहे किंवा कसं काय आहे ते आम्हाला पाहिजे. आणि त्यांनी समजा एक लिस्ट पाठवली आहे याच्यामध्ये नगरपालिकेकडे लिस्ट जुन्या मेंबरची पाठवली आहे काय बाबा नवीन तो बिल्डिंग बांधणार आहे 4-5 माळ्या जास्त वाढवणार आहे तर तो त्या जुन्या बिल्डिंग रहिवाशांची जी लिस्ट पाठवली त्याच्यामध्ये चेअरमन आणि सेक्रेटरी यांची 2-2 नावं आहेत. तो ऍक्च्युली तो तिथे घर त्याचं नाही आहे म्हणजे तो एका घर याचा सभासदाचा तो नवरा आहे आणि त्याला सेक्रेटरी केलंय पण त्याचं नाव त्याला विचारलं तर हे मिस्टेक आहे म्हणून सांगतो तो ह्याची टायपिंग मिस्टेक आहे म्हणून सांगतो नगरपालिकेची. चेअरमनचं 2 नाव आहे त्यांचं 2 नाव तर त्यांना घर मिळू शकतं का समजा यांनी 2 नावं पाठवली तर आणि त्यांना सेक्रेटरी म्हणून त्याला नियुक्ती केली आहे तर त्याला बँकेचे व्यवहार चेकवर सह्या करण्याचे अधिकार आहेत काय किंवा परिपत्रक काढतो मीटिंग बोलवतो एजीएम बोलवतो किंवा मंथली मीटिंग असते तर त्याला त्याच्यावर सही करण्याचा किंवा त्या परिपत्रक करण्याचा अधिकार आहे का बिल्डरची बोलणी करण्याचा अधिकार आहे का किंवा त्या बिल्डरच्या वतीने ते कागदपत्र काय नगरपालिका पुरवले जातील त्याच्यावर सही करण्याचा अधिकार आहे का. बर धन्यवाद सर. की प्रश्न माझ्या लक्षात आला हो आता काय मार्गदर्शन करू शकतो आपण. खरं तर हा त्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या संदर्भातला विषय आहे व्यवस्थापनाचा आणि कायदेशीर विषय आहे आणि हा विषय त्यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पनवेल यांच्याकडे दाखल करून त्याच्या संदर्भात निर्णय घ्यायला पाहिजे.
परंतु मला अशी शंका याच्यामध्ये की त्यांची संस्था सिडकोच्या संबंधित असावी. तर ती जर सिडकोच्या संबंधित असेल तर त्यांनी विभागीय सहनिबंधक सिडको यांच्याकडे त्यांनी संपर्क साधायला पाहिजे. कायदेशीर तरतुदीनुसार सदनिका ज्या व्यक्तीच्या नावावर आहे किंवा ज्या 2 व्यक्तीच्या नावावर असेल, ज्याला आपण संयुक्त धारक असं म्हणतो याच्यामध्ये, तर त्यांच्या पत्नीच्या सोबत जर सेल डीडवर यांचं नाव असेल तर त्यांना त्याच्यामध्ये संस्थेचे सचिव म्हणून कामकाज करता येईल. परंतु जर त्यांचं नाव त्या सेल डीडवर नसेल तर मग मात्र अशा वेळेस त्यांनी संबंधित सहाय्यक निबंधकाकडे संपर्क साधून त्याच्या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे. त्या संदर्भात सर्व कागदपत्र बघितल्याशिवाय अशा प्रकारांमध्ये निर्णय देता येत नाही, कारण कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. आपण ज्यावेळेस तोंडी बोलतो तर त्यावेळेस आपण जे काही सांगतो त्याच्यापेक्षा विपरीत परिस्थिती कागदपत्रावरती असू शकते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने निर्णय तोंडी स्वरूपात आपल्याला देता येणार नाही. पूर्ण परिस्थिती कागदपत्राच्या स्वरूपात समोर आल्यानंतर मात्र आपल्याला त्याच्या संदर्भात तो विषय निश्चित करता येईल. पण त्या संबंधित ठिकाणी ते अर्ज किंवा संबंधित कार्यालयामध्ये त्यांनी जे सहाय्यक निबंधक असतील पनवेलचे तर त्यांच्याकडे त्यांनी संपर्क साधून त्याच्या संदर्भात निर्णय घेणं अपेक्षित आहे. पण मग दिलीपजी, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जमीन मालकीचे अभिहस्तांतरण करण्यासाठी मानवी अभिहस्तांतरणाची गरज का भासली? मी आताच सांगितलं तुम्हाला की जे प्रवर्तक आहेत, प्रवर्तकमध्ये जागा मालक किंवा विकासक हे 2 घटक मुख्यतः येतात. यांनी सहकारी संस्थाच्या नावावरती त्यांची जी जबाबदारी आहे की 4 महिन्यात जागेचे अभिहस्तांतरण करून देणं किंवा जागेचे मालकी हक्क हस्तांतरित करून देणं गरजेचं आहे. असे जे काही संस्था आहेत 85,000च्या जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था आहेत. तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संस्थांच्या नावावरती मालकी हक्क वर्ग झाले नाहीत, म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आणि मानवी अभिहस्तांतरणाची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतला गेलेला. पण मग मानवी अभिहस्तांतरण प्रक्रिया राबवण्यासाठी सक्षम अधिकारी नेमण्यात आले, त्या बाबतीत काही सांगा सविस्तर. आता याच्यामध्ये महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ऍक्ट च्या तरतुदीच्या अनुषंगाने आपण मानवी अभिहस्तांतरण हँडल करतो. त्याच्यामध्ये कलम 5 जे आहे तर कलम 5 मध्ये सक्षम अधिकाऱ्याची तरतूद आहे. सक्षम अधिकारी म्हणजे आता हे मानवी अभिहस्तांतरण कोण ठरवणार, कोण त्याची प्रक्रिया पूर्ण करणार, याच्या संदर्भात शासनाने कलम 5 नुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था त्या जिल्ह्याचे जिथं गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे तर त्या संस्थांच्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधकांना सक्षम अधिकारी म्हणून तिथं घोषित केलं आणि त्यांच्यामार्फत ही प्रक्रिया चालू केली. अच्छा, म्हणजे त्यांच्या मार्फत ही प्रक्रिया पुढे पूर्ण होते. मग जर त्यांच्या संबंधित काही प्रश्न असतील तर ते त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे. अर्ज त्यांच्याकडे सादर त्यांनी केले पाहिजे संस्थेने आणि त्याच्या संदर्भातले निर्णय देखील त्या सक्षम अधिकाऱ्याकडूनच घेतले पाहिजे. तसे अधिकार शासनाने त्यांना दिलेले आहेत. पण मग ही मानवी अभिहस्तांतरण प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते म्हणजे सविस्तर आम्हाला सांगा. त्यात काय विविध टप्पे आहेत? बरोबर आहे. आपल्याकडे स्लाइड्स आहेत, आपण त्या स्लाइड्स बघू, कारण त्याच्यामध्ये जे काय प्रामुख्याने टप्पे आपल्याला दिलेले आहेत. साधारण 5 टप्प्यामध्ये आपण त्याची विभागणी करू समजण्यासाठी. अगदी सविस्तर त्याच्यामध्ये सांगू. प्रक्रियेमध्ये एक आपल्या लक्षात येईल की मराठी नावं जी आहेत, म्हणजे वास्तविक पाहता मराठी आपली मातृभाषा आहे, परंतु मराठी नावं थोडेसे अवजड वाटतात आणि इंग्लिश नावाचा सर्व आपल्या धर्म जसं डीम कन्व्हेन्स म्हणायला सोयीचं वाटतं. मानवी अभिहस्तांतरण म्हणजे हा विषय जो काही थोडासा गहन विषय वाटतो, तर हा काही शब्दाचा जो खेळ आहे तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस ही प्रक्रिया क्लिष्ट वाटते, परंतु तशी नाहीये. प्रक्रिया अगदी सुटसुटीत आणि सोपी करण्याचा प्रयत्न शासनाने त्याच्यामध्ये केलेला आहे आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त संस्थांना त्याचा लाभ व्हावा याचाही प्रयत्न त्याच्यामध्ये केला गेला आहे. शब्दांच्या याच्यामध्ये किंवा काही जटिल अशा काही समस्या असतात त्याच्यामुळे याच्यामध्ये कधी कधी या लोकांना याच्यामध्ये क्लिष्टता वाटते. सर, आपण हे सगळे टप्पे सगळे जाणून घ्यायचे. एक फक्त प्रश्न घेऊया आपला. इंद्रसिंग आपल्याशी बोलतायत जालनावरून. नमस्कार. हा मॅडम. हा, मी सुधाकर सोसायटीत औरंगाबादला एक प्लॉट घेतलेला आहे. बरं. तो प्लॉट सोसायटीच्या मार्फत आम्ही घेतला होता. त्याचे पैसे आम्ही भरले, पण माझ्याकडे ज्या बँकेच्या मार्फतीने पैसे भरले गेले त्या बँकेचं म्हणणं माझ्याकडे 4,000 रुपये बाकी आहे आणि ते 4,000 रुपयाकरता बँकेनं तो प्लॉट आमचा हरास करून टाकला. असं त्यांना करता येतं का? बरं सर, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा काय संदर्भात? नाही, आता त्याच्यामध्ये हा जो विषय आहे हा मानवी अभिहस्तांतरणाचा विषय आणि त्यांनी विचारलेला प्रश्न हा टोटली वेगळा आहे. कदाचित त्यांनी ज्यांच्याकडून सदनिका विकत घेतली असेल तर त्या सदनिकेवरती कर्ज
असावं आणि त्याच्या अनुषंगानं कदाचित 101 कलमाखाली किंवा 91 खाली अवॉर्ड पास झालं त्यांनी जे काय फ्लॅट विक्रीसाठी काढला असं त्यांचं म्हणणं आहे, तर ती प्रोसिजर त्याच्यामध्ये केली असेल. परंतु तिथे एकच सांगावं असं पण ती वाटतं की वैयक्तिक सदनिकेसाठी आहे. वैयक्तिक सदनिकेसाठी आहे आणि याच्यामध्ये हे जे काही प्रश्न असतात मी अगोदर सांगितलं की ह्या ज्या काही कायदेशीर बाबी आहेत, कागदपत्र बघितल्याशिवाय याच्यामध्ये आपल्याला कुठेही निश्चितपणे सांगता येणार नाही की नेमकं 4,000 कशाचे होते, काय होते. बरोबर. आणि बेसिकली हा विषय जो आहे तर तो मानवी हस्तांतर आणि त्यांचा विषय आपला हा पूर्ण वेगळा आहे. सहकारी संस्था गृहनिर्माण संस्थेविषयी आपण Yes, बोलतोय. yes. सर, त्याच्या विविध टप्प्यांविषयी तुम्ही काही सांगत होतात सविस्तर. त्याच्यासाठी आपण आता मला वाटतं की आपण स्लाइड बघू, हो. म्हणजे ते प्रेक्षकांनाही ते बघणं सोयीचं होईल आणि त्याच्या अनुषंगानं ते जाणून घेणं जायचं. सर्वात पहिला जो टप्पा आहे महत्वाचा, तर त्या पहिल्या टप्प्यामध्ये संस्थेच्या स्तरावरती संस्थेने कागदपत्राची जुळवणूक करणे बरं. हा सगळ्यात महत्वाचा टप्पा. ज्या याच्या संस्थेने याच्यामध्ये परिपूर्ण अशी तयारी केली, संपूर्ण कागदपत्र जमा करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना त्याच्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये अडचण येत नाहीत किंवा त्रास होत नाही. परंतु घाई गर्दीमध्ये निर्णय घेणे आणि मग अर्धवट कागदपत्राच्या आधारे प्रस्ताव सादर केल्यास त्याच्यामध्ये निश्चित पद्धतीने त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात. याच्यामध्ये कागदपत्र जे आहेत त्याची आपण लिस्ट नंतर पुढच्या स्टेजमध्ये बघणारच आहोत. त्यांनी दुसरी त्यांची संस्थेच्या स्तरावरची तयारीमध्ये त्याने ठराव केला पाहिजे की मानवी अभिहस्तांतरणाच्या प्रस्तावामध्ये किंवा डीम कन्व्हेन्सच्या प्रस्तावामध्ये ते कुठले दोन त्यांचे अधिकारी, पदाधिकारी किंवा सदस्यांना त्याचे अधिकार देत आहेत की जेणेकरून ते तिथे जातील आणि त्यांचे बाजू मांडतील, त्याचे कागदपत्र तयार करतील, त्यांच्या सह्या त्याच्या संदर्भात करतील आणि विकास प्रवर्तक ज्याला आपण म्हणतो, प्रवर्तकाला नोटीस देणं गरजेचं आहे की तुम्ही आम्हाला अभिहस्तांतरण करून द्या आणि ती नोटीस या प्रस्तावासोबत लागेल. ही संस्था स्तरावरची तयारीचा हा पहिला टप्पा झाला. त्याच्यानंतर ही पूर्ण तयारी झाल्यानंतर मोफा ॲक्टच्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅटच्या तरतुदीनुसार 11(3) मध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये नमुना नंबर 7 की जो प्रिस्क्राईब फॉर्मेट आहे आणि त्या फॉर्मेटमध्ये त्यांना अर्ज भरून द्यायचा आहे संस्थेला. त्याच्यावरती 2,000 रुपयाचा कोट फी स्टॅम्प असेल आणि संस्थेसंबंधात सर्व माहिती त्याच्यामध्ये लिहिली असेल. ही संपूर्ण परिपूर्ण माहिती त्यांनी त्याच्यात देणं आवश्यक आहे आणि ही माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर त्याला आपण सत्यापन म्हणतो, सत्यापन किंवा अफर्मेशन, की ही जी वरची माहिती आहे ती सगळी खरी आहे आणि याच्यामध्ये कुठलीही खोटी माहिती आम्ही सादर केलेली नाही अशा प्रकारचं सत्यापन त्यांना त्याच्यामध्ये करून देणं आवश्यक आहे. कोर्ट मॅटर्स कुठले नाहीत हे त्यांना त्याच्यामध्ये डिक्लेअर करावं लागतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर सोबतचे अनुषंगिक जे कागदपत्र आहे ते कागदपत्र दाखल करून ते निबंध कार्यालय, ज्याला सक्षम अधिकारी म्हणून DDRला मंजुरी दिली आहे, तर त्यांच्या कार्यालयात त्यांनी ते अर्ज दाखल करणं गरजेचं आहे. 1/5/2014 नंतर ही जे काही प्रक्रिया होती अर्ज सादर करण्याची, धारिका सादर करण्याची, ती ही ऑनलाईन करण्यात आलेली आहे. तर त्याच्याबद्दल आपण नंतर माहिती पुढच्या टप्प्यामध्ये घेऊ. त्याचे आलेले आहेत. आपण एक फोन घेऊया आपल्या प्रेक्षकांचा. डॉक्टर देशपांडे आपल्याशी बोलतात पालघरवरून. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की माझा फ्लॅट जो आहे ती बिल्डिंग जवळजवळ 40 वर्षापूर्वी तयार झाली होती आणि त्यावेळेला रजिस्ट्रेशन वगैरे अशी काही पद्धत नव्हती आणि ती सोसायटी आम्ही करून घेतली, पण मालकाने आमच्या नावावरती काही ती जागा केलेली नाहीये आणि आता 40 वर्षानंतर त्या बिल्डिंगची परिस्थिती अशी झाली की राहू पण शकत नाही, पडायला आलेली आहे. तर कन्व्हेन्स नसताना आम्ही डेव्हलपमेंटसाठी काय काय प्रोसिजर करायला पाहिजे? धन्यवाद. सर, मला प्रश्न मी ऐकलाय. म्हणजे तर त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांनी त्यांच्याकडून बिल्डरकडून किंवा 40 वर्षापूर्वी विकत घेतलेली जागा आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांनी ॲग्रीमेंट रजिस्टर करून घेतलं नाही. परंतु त्यांनी हे ॲग्रीमेंट जे आहे ते रजिस्टर करून घेणं गरजेचं आहे. कारण कायदेशीर मालकी जर तुम्हाला तिथं प्रस्थापित करायचं असेल तर तुमच्याकडे नोंदणीकृत दस्त जर नसेल तर त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तर त्याच्यासाठी त्यांनी कायदेशीर सल्ला घ्यावा आणि त्याच्याप्रमाणे नोंदणी करून घ्यावी त्याची. म्हणजे तो कायदेशीर सल्ला घेऊन आधी ती सदनिका किंवा ती जी सोसायटी आहे तिथे सभासदांच्या नावावर करून घेणं. नाही, त्यांची सदनिकाचा प्रश्न आहे. त्यांनी सदनिका स्वतःच्या नावावरती रजिस्टर्ड ॲग्रीमेंटद्वारे रजिस्टर्ड ॲग्रीमेंट झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये सर्व कागदपत्र दाखवून त्यांनी सल्ला घेणं अपेक्षित. आपण विविध टप्पे, ती प्रक्रिया समजून घेत होतो, त्याबद्दल सांगा. तर आपण आता तिसऱ्या टप्प्यावर आलो होतो की ज्यावेळी संस्थेने पूर्ण तयारी केली आणि अर्ज निबंध कार्यालयात दाखल केला. निबंध कार्यालयामध्ये अर्जाची छाननी होऊन नंतर त्याच्या संदर्भात सुनावणी होऊन त्याच्या मानवी अभिहस्तांतरण संबंधातले आदेश पारित केले जातात. त्या अनुषंगानं प्रमाणपत्र, कुठल्या सर्वे नंबर, कुठली जागा, किती जागा याच्या संदर्भातल्या डिटेल्ससहित त्यांना दिलं जातं. हा टप्पा संपतो. त्याच्यानंतर हे आदेश आणि सेल डीडचा ड्राफ्ट, डीम कन्व्हेन्सचा ड्राफ्ट घेऊन त्यांना जिल्हाधिकारी मुद्रांक यांच्या कार्यालयात जायचं आहे आणि त्याच्यामध्ये ॲडज्युडिकेशन
म्हणजे स्टॅम्प ड्युटीचा कॅल्क्युलेशनचा पार्ट हा आहे की त्यांच्या सदनिका ज्या आहेत त्यांच्या पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरून झालेली आहे की नाही याची ते खात्री करतात आणि त्याच्या अनुषंगाने काही स्टॅम्प ड्युटी भरणा करणं बाकी असेल तर भरणा करण्यासंदर्भात आदेश पारित करतात आणि ते भरणा करून घेतात. हा त्याच्या पुढचा टप्पा झाला. ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो जो ड्राफ्ट असतो डीम कन्व्हेन्सचा त्या ड्राफ्टवरती त्या तो जो काही अभिनिर्णय ते देतात आणि याच्यानंतर तो ड्राफ्ट परत निबंध कार्यालयात येतो. कारण इथं विकासकाने म्हणजे प्रवर्तकाने जागा त्याची जबाबदारी असताना नावावर करून दिलेली नाही म्हणून शासनाचा प्रतिनिधी किंवा त्याच्यामध्ये डीम कन्व्हेन्सच्या अनुषंगाने त्याला प्राप्त झालेले अधिकार निबंधक तिथं याच्या वतीने सही करतो, प्रवर्तकाच्या वतीने सही करतो आणि त्याच्यानंतर हा ड्राफ्ट परत नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जातो, संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात जातो आणि त्याची नोंदणी केली जाते. आणि हा ड्राफ्ट नोंदणी झाल्यानंतर हा ड्राफ्ट घेऊन त्यांनी 7/12 संस्थेचं नाव चढवण्यासाठी संबंधित तलाठी असेल किंवा PR कार्ड जर असेल त्याच्यामध्ये तर नगर रचनाकार यांच्या कार्यालयामध्ये तो ड्राफ्ट घेऊन जायचं आणि संस्थेचं नाव त्या याच्यावरती वर्ग करून घ्यायचं आणि मग याच्यानंतर डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण याच्यामध्ये होते आणि 7/12 एकदा नाव आलं किंवा PR कार्डला नाव आलं की तुम्ही त्याचे पूर्णपणे मालक झाले. म्हणजे अशा पद्धतीने ते अशा विविध प्रकारचे हे टप्पे टप्पे आहेत त्याच्यामध्ये. आहेत. आपला पुढचा एक प्रश्न घेऊया. डॉक्टर पुसाळकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हा, नमस्कार मॅडम आणि नमस्कार साहेब. मी पुण्याहून नाही बोलत आहे, मी ठाण्याहून बोलतोय. बरं, माफ करा. माझा प्रश्न असा आहे माझा प्रश्न असा आहे की आमच्या सोसायटीचं 25 वर्ष झालेली आहे. आमची सोसायटी रजिस्टर्ड आहे आणि त्या सोसायटीचं रजिस्टर झाल्यानंतर तो जो एक डिस्प्यूट मध्ये आमच्या जे आहे तो असा की बिल्डर आणि आमची लँडलेडी म्हणजे मालकीण यांच्यामध्ये जो डिस्प्यूट होता त्यामध्ये आमच्या लँडलेडीने आमच्या सोसायटीला त्या बिल्डर डेव्हलपर बरोबर पार्टी केलं आणि ती केस कोर्टामध्ये आहे अडकलेली काही कारण नसताना खरं म्हणजे. पण मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये. मला प्रश्न असा विचारायचा आहे की जी लँडलेडी जी आहे ती आता एक्सपायर झालेली आहे आणि तिचे राईट्स जे आहेत ते कोणाला दिलेले आहेत ते आम्हाला माहिती नाही. तर अशा वेळेला या डीम कन्व्हेन्ससाठी आम्ही काही प्रयत्न करू शकतो का? आम्हाला काही मार्ग मिळू शकतो का? बरं, धन्यवाद. प्रश्न मी ऐकलाय. हा, काय त्यांना तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये आपण हे बघायला पाहिजे त्यांनी न्यायालयीन बाबीचा उल्लेख केला आहे. तर निश्चित न्यायालयीन बाब काय आहे आणि त्याच्यामध्ये काय मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये न्यायालयाने काय आदेश पारित केलेत का, कुठले स्थगिती आदेश किंवा कुठं त्याच्यामध्ये अटकाव केलेला आहे का, याही गोष्टी तिथं बघायला पाहिजे. आणि तिथं बेसिकली जोपर्यंत कोर्टाचे पेपर्स आपण बघत नाही यांनी नेमका कशा प्रकारचा दावा त्याच्यामध्ये उपस्थित केलेला आहे, त्याच्यामध्ये कुणी दावा दाखल केला, कुणाच्या विरोधात दावा दाखल केला, बऱ्याच वेळेस इथं संस्थेचा भाग येणार नाही. प्रतिपक्ष म्हणून संस्थेला त्यांनी त्याच्यामध्ये पार्टी केलेलं नसेल. असं असलं तरी ज्या जागेची मालकी आपण मागतोय तो जागेचा प्रश्नच जर मुळात न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकला असेल तर ती पूर्ण बाजू आपण समजून घेतली पाहिजे आणि ती जर या मालकी हक्काशी संबंधित नसेल किंवा त्याच्यामध्ये संस्थेच्या नावावरती जागा करून देण्यासाठी काही बाधा येत नसेल तर मग आपल्याला पुढे जाता येईल. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे कागदपत्र सादर झाले तर त्याचे अवलोकन केल्याशिवाय आपल्याला याच्या संदर्भात काही कुठे जाऊ शकतात. त्याच्या संदर्भात त्यांनी एकच आहे की डीम कन्व्हेन्सची प्रोसिजर आपण आता जी बघितले टप्पे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या लेवलची तयारी बेसिकली करावी. त्याच्यामध्ये हा महत्वाचा टप्पा आला. न्यायालयीन बाब तपासली पाहिजे आणि त्याचा डीम कन्व्हेन्समध्ये काही अडथळे येतो काय हे पण आपण तिथं बघितलं पाहिजे. तिथं जर त्याच्यामध्ये मालकी हक्काच्या हस्तांतरणाच्या संदर्भात जर अडथळे येत असेल तर मग मात्र आपण तिथं थांबावं लागेल. आणि याच्यामध्ये सिव्हिल कोर्टामध्ये देखील कन्व्हेन्स मागण्याचे प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे. कारण ज्यावेळेस डीम कन्व्हेन्सची प्रोव्हिजन नव्हती तर त्यावेळेस सिव्हिल कोर्टामध्ये दावा दाखल करून संस्था मालकी हक्क हस्तांतरित करून घेत होत्या. तर तिथं त्या अनुषंगाने जर समजा ती प्रक्रिया खूप क्लिष्ट असेल तर आपण न्यायालयामध्ये तिथं प्रतिपक्ष होण्यासाठी इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन किंवा अशा पद्धतीने दाखल करून आपली बाजू त्याच्यामध्ये मांडू शकतो. पण मग हे मानवी अभिहस्तांतरणासाठी सादर करावयाची कागदपत्र कोणती आहेत? म्हणजे काय महत्वाची अशी कागदपत्र आहेत की जेणेकरून ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते? बरोबर.
त्याच्यासाठी आपण प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण स्लाइड हो, बघू. आपण त्यांना साधारण 10 प्रकारचे कागदपत्र याच्यामध्ये लागतात बरं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंबर 7 मध्ये अर्ज संस्थेने तयार केला पाहिजे. त्याच्यावरती 2000 रुपयाचा पोर्ट फी स्टॅम्प आहे. सत्यापन मी आताच तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे संस्था नोंदणी झाल्याचा पुरावाच्या संदर्भातलं सर्टिफिकेट. त्याच्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्थापन मंडळाचा ठराव, वकील नेमलास वकीलपत्र आणि प्रतिनिधी असेल तर त्याला दिलेलं लेखी अधिकारपत्र तिने त्याच्यासोबत जोडलं पाहिजे. पुढची स्लाइड आपण आता बघू. विकासक आणि जागा मालक याच्यामध्ये झाला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. जर आपल्याला मिळत असेल तर ते अवश्य त्याच्यामध्ये घ्यावं, म्हणजे फर्दर कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये किंवा पुढचे काही क्लिष्ट आता त्याच्यामध्ये येणार नाही. त्याच्यामध्ये मंजूर नकाशा, त्याच्यानंतर टायटल सर्च रिपोर्ट म्हणजे जागेची जी मालकी आहे ती क्लिअर आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इतर हक्क कोणाचे नाहीत याच्या संदर्भातलं पेपर्स याच्यामध्ये पाहिजेत. आता याच्यामध्ये बघताना मध्ये मी थोडंसं लिस्टच्या पेक्षा वेगळं जातोय की सेल डीड जर आपण बघितलं, फ्लॅट सेल ॲग्रीमेंट म्हणजे जो आपण प्रवर्तकाकडून फ्लॅट विकत घेतला तर त्याच्यामध्ये बरेचसे कागदपत्र असतात. म्हणजे हे फ्लॅट सेल ॲग्रीमेंट प्रत्येक सभासदाकडे असतं. तर त्याच्यामध्ये साधारण त्याचा 7/12 सर्च रिपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. म्हणजे याच्यातली बरेचसे कागदपत्र आपल्याला त्या सेल ॲग्रीमेंटमध्ये मिळू शकतात किंवा काही जर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आपल्याला मिळालं तर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये देखील काही डॉक्युमेंट्स आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त जे काही डॉक्युमेंट्स असतील तर मग त्याच्यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्याकडे जाऊन आपण त्याच्या संदर्भात त्या डॉक्युमेंट्सची मागणी करून ते प्रकरणासोबत लावले पाहिजेत. आता त्याच्यामध्ये जे काही सेल डीड आहे, सेल डीड नंतर जागा मालक किंवा विकासक यांचे पूर्ण पत्ते आपल्याला त्याच्यासाठी लागतील, कारण त्यांना त्याच्यामध्ये आपला प्रतिपक्ष म्हणून घोषित करावं लागतं. याची पुढची स्लाइड आपण आता बघू. त्याच्यामध्ये 7/12चा उतारा, अद्ययावत 7/12चा उतारा किंवा मालमत्ता पत्रिका, कारण काही ठिकाणी PR कार्ड असतंय तर ते आपण घेतलं पाहिजे. येणे ऑर्डर, कलेक्टरने दिलेली येणे ऑर्डर त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि 6 नंबरमध्ये नमूद केलेली माहिती, सदनिकाधारकांची माहिती संस्थेने स्वतःच्या सहीने करून दिली पाहिजे. पुढची स्लाइड आपण घेऊ. त्याच्यानंतर इंडेक्स 2 म्हणजे जे फ्लॅट सेल ॲग्रीमेंट झालेले आहेत तर त्याची जे काही आपण नोंदणी केलेली आहे तर त्याच्या संदर्भात इंडेक्स 2च्या पावत्या असतात, त्या पावत्या त्यांनी याच्यासोबत लावल्या पाहिजे. त्याच्यानंतर इमारत बांधकाम सुरू करण्यासाठी दिलेली परवानगी, इमारत बांधकाम पूर्ण झाल्या संबंधितलं परवानगीचं पत्र आणि बांधकाम पूर्णत्वाचा दाखला ज्याला आपण म्हणू, आणि भोगवटा दाखला हे त्यांनी त्याच्यासोबत जोडलं पाहिजे. मंजूर नकाशाची प्रत महानगरपालिकेची पाहिजे. आता साधारण ह्या एकच प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत, एकाच इन्स्टिट्यूटच्या संबंधातले डॉक्युमेंट्स हे आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर जर कॉमन लेआउट असेल की जिथं एकाच प्लॉटवरती किंवा एकाच लेआउटमध्ये बऱ्याचशा संस्था आहेत तर त्याच्याच ठिकाणी जागेची विभागणी करताना बऱ्याच वेळेस अडचणी येतात. तर त्यावेळेस संस्थेने अगोदरच आर्किटेक्ट यांचा किंवा सर्वेअरचा तिथं मदत घेऊन त्याच्यामध्ये ती अगोदरच त्यांची बाजू निश्चित करून घेतली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं डीम कन्व्हेन्सर ड्राफ्ट की जो आपण नंतरच्या पिरियडमध्ये ॲडज्युडिकेट करून घेतो, नोंदणी सुद्धा करून घेतो. तो डीम कन्व्हेन्सर एक ड्राफ्ट त्याच्यामध्ये त्या प्रस्तावासोबत असला पाहिजे. हे साधारण 10 प्रकारचे कागदपत्र आपल्याला. या कागदपत्रांविषयी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया. तत्पूर्वी एक फोन घेऊया. सुरेश पवार आपल्याशी बोलतात औरंगाबादवरून. नमस्कार. हॅलो. हा बोला. हा नमस्कार मॅडम, मी सुरेश पवार बोलतोय औरंगाबादवरून. माझा प्रश्न असा आहे की मला फ्लॅट घेऊन 15 वर्ष झाले आणि आमच्या पूर्ण अपार्टमेंटमध्ये 9 मेंबर आहेत. पण 9 मेंबर पैकी 1 मेंबरचे 2 फ्लॅट आहे, म्हणजे टोटल 8च मेंबर आहे. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आम्हाला ती सोसायटी रजिस्टर करता येईल का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सरांनी असं सांगितलं की आपलं जे फ्लॅट आहे, अपार्टमेंट आहे त्याची नोंद आपली 7/12 वरती पाहिजे. तर ऑलरेडी आमचे जे समजा फ्लॅट आहे तर फ्लॅटची नोंद आमची 7/12 वरती आहे. तर पूर्ण अपार्टमेंटची जी जागा आहे त्याचं वेगळं असं 7/12 येतो का? बरं, त्याच्यामध्ये धन्यवाद. म्हणजे जसे 8 मेंबर आहेत आणि त्याच्यापैकी एका मेंबरकडे 2 सदनिक आहेत. त्याच्यामध्ये आपलं हे समजून घेतलं पाहिजे. त्यांनी सांगताना एक विसरले त्याच्यामध्ये, ते अपार्टमेंट हा शब्द त्यांनी वापरला. हो, अपार्टमेंट सदन ते रजिस्टर्ड झालेलं असावं, कारण त्यांचं म्हणणं असं की ते सगळ्या अपार्टमेंट धारकाच्या नोंदी त्यांच्या 7/12 उतारावरती आलेल्या आहेत. म्हणजे असा अंदाज दिसतोय की त्यांचं अपार्टमेंट हे असावं आणि ते रजिस्टर्ड झालेलं आहे म्हणून त्यांच्या नोंदी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आता अपार्टमेंट जर रजिस्टर झालेलं असेल तर ते त्याच्यानंतर सहकारी संस्थेची नोंदणी त्याच्यासाठी होऊ शकत नाही, कारण अपार्टमेंट ही एक अशी जशी सहकारी संस्था आहे तसंच आपण अपार्टमेंट सुद्धा रजिस्टर करू शकतो आणि ती रजिस्टर झाल्यानंतर सहकारी संस्था नोंदवायची नसते. अच्छा.
आणि जिथं प्रश्न त्यांचा असा होता की 8 सदनिका आहेत, त्याच्यापैकी एका मेंबरचे 2 फ्लॅट आहेत, मग अशा पद्धतीने त्यांची सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदवता येईल का, असं गृहीत धरा की त्यांचं अपार्टमेंट रजिस्टर्ड नसेल, तर तशा परिस्थितीमध्ये त्यांना संस्थेची नोंदणी करता येईल. परंतु त्यांचे जे फ्लॅट्स आहेत किंवा सदनिका आहेत ते 750 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी एरियाचे असले पाहिजेत आणि त्या प्लॉटवरती FSI बॅलन्स नसला पाहिजे. म्हणजे हे जे काही छोटे छोटे मुद्दे आहेत सर, ते आम्हाला प्रेक्षकांना अजून सांगा की हे छोटे मुद्दे माहिती नसतात, की जसं आता तुम्ही हा सांगितलं की 7 नाही, जिथं तिने शासनाने असं धोरण त्याच्यामध्ये घेतलंय की जिथं 7 पेक्षा कमी सभासद असतील, सदनिका असतील आणि त्याची संस्था नोंदणी करावी लागेल, कारण त्यांच्या बिल्डिंगचं किंवा इमारतीची देखभाल तिथं करणं गरजेचं आहे. तर अशा वेळेस त्याच्या जर 750 स्क्वेअर फीटापेक्षा जर कमी सदनिका असेल आणि त्या प्लॉटवरती FSI शिल्लक नसेल तर तिथं संस्था नोंदणी करायची आहे. आणि याच्यापेक्षा जर वेगळी परिस्थिती असेल तर मग तिथं एक्सेप्शनल केस म्हणून आपण शासनाकडे प्रस्ताव पाठवतो आणि शासन लेवलवरती त्याच्यावरती विचारविनिमय होऊन मग त्याच्यावरती निर्णय दिला जातो. बरं. आता जसं मगाशी आपण अर्जासोबत जी कागदपत्र बघितली, मग ती कागदपत्र कुठल्या शासकीय कार्यालयाकडून किंवा अथवा संस्थेकडून आपण मिळवू शकतो? हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये आता थोडंसं रिपिटेशन होईल कागदपत्रामध्ये, पण ती आपण स्लाइड स्वरूपात आणि फास्ट थोडंसं घेऊ याच्यामध्ये. तर आपण आता स्लाइड बघूया की अर्जदार संस्थेने काही कागदपत्र जमा करायची की ज्याच्यामध्ये आपण आता सखोल उहापोह केलेला आहे याच्यामध्ये, की जसं अर्ज नमुना नंबर 7 त्यांनी तयार करायचा आहे, संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र त्यांच्याकडेच आहे, विहित नमुन्यातील यादी त्यांच्याकडेच आहे, त्यांनीच तयार करायचे, इंडेक्स 2च्या पावत्या सभासदांकडेच आहेत, त्यांनीच जमा करायच्या आहेत. त्या अभि हस्तांतरणासंदर्भात बिल्डर आणि याला दिलेली नोटीस सुद्धा संस्थेनेच दिलेली आहे आणि ड्राफ्ट सुद्धा त्यांनीच फ्रेम करून घेतलेला आहे. ही झाली पहिले संस्था स्तरावरची तयारी. आणि ठराव जो आहे तो ठराव सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये जमा करायचा आहे. ही झाले पहिला भाग. आपण दुसरी स्लाइड आता बघू की काही कागदपत्र महसूल खात्याशी संबंधित आहे. परंतु मी तुम्हाला आत्ताच उल्लेख केला की जर सेल डीड असेल तर त्याच्यामध्ये बराच वेळ 7/12 असतो, परंतु 7/12 अद्ययावत आपल्याला लागतो. त्याच्यामुळे आपल्याला त्या महसूल खात्याकडे त्याच्या संदर्भात संपर्क साधावा लागेल. PR कार्ड आहे, सिटी सर्वेचा नकाशा आहे, NA ऑर्डर आहे आणि ULCचे आदेश जर त्याच्या संदर्भात प्रकरणामध्ये काही उल्लेख असेल तर ते आदेश जे आहेत तर ह्या सगळ्या बाबी किंवा कागदपत्र हे महसूल खात्याशी संबंधित आहेत आणि ते मग ते संबंधित तलाठी, तहसीलदार किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये याच्यावरती आपल्याला मिळू शकतात. तिसरी एजन्सी आहे महानगरपालिका. महानगरपालिका जी इमारत नकाशा मंजूर करते आणि त्यांना परवानगी देते. तर त्यांच्या संबंधातले जे आहे की बांधकाम सुरू करण्याचं प्रमाणपत्र महानगरपालिकेकडून आपल्याला मिळतं, मंजूर नकाशा आहे, त्याच्यानंतर भोगवटा दाखला किंवा ज्याला आपण OC म्हणतो आणि इमारत पूर्णताचा दाखला हे महानगरपालिकेकडून आपल्याला मिळतात. पुढची स्लाइड आपण आता बघतोय. याच्यामध्ये इतर अनुषंगिक घटक जे आहे की जसं मी आता तुम्हाला सांगितलं की काही ठराविक ठिकाणी आपलं आर्किटेक्टचं गरज त्याची मदत घेणं गरजेचं असतं किंवा सिटी त्याच्यामध्ये सर्वेअरची मदत घ्यायची गरज असते आणि टायटल आणि किंवा सर्च रिपोर्ट याच्या संदर्भात वकिलाची आपल्याला मदत काही प्रकरणामध्ये घ्यावी लागते. बरं. तर हे सगळे वेगवेगळ्या एजन्सीज आहेत की ज्यांचा संबंध ह्या मानवी हस्तांतरणासंदर्भात येतो. आपण हे जाणून घेऊयात. एक फोन आलेला आहे. अरुण अकोलकर आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, माझा एक प्रश्न असा आहे की आमची सदनिका ज्या सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये 4 सदनिका त्या बिल्डरने म्हणजे मूळ मालकाला दिलेली आहे आणि त्यांनी म्हणजे पैसे भरलेले नाही, जे याची स्टॅम्प ड्युटी वगैरे. तर मग ती आता अडचण येते आम्हाला की कन्व्हिटीसाठी, या संदर्भात मार्गदर्शन पाहिजे. बरं, धन्यवाद सर. त्यांना माझा प्रश्न लक्षात आलाय. तर याच्यामध्ये सदनिकेची नोंदणी होणं गरजेचं आहे आणि आता याच्यामध्ये असं असेल की कदाचित तुमची सदनिका सुरुवातीला मूळ मालक वेगळे असतील, त्यांनी दुसऱ्याला विकली, दुसऱ्याने तिसऱ्याला विकली आणि याच्या मधल्या पार्टमध्ये जर तुमच्या सदनिकेची नोंदणी किंवा सेल डीड जर रजिस्टर्ड झालं नसेल तर त्याच्यामध्ये जो शेवटचा मालक आहे म्हणजे आता सध्या सदनिका ज्याच्या मालकीची आहे आणि त्याच्याकडे जर रजिस्टर्ड ॲग्रीमेंट त्याच्यामध्ये असेल तर आपण ते रजिस्टर्ड ॲग्रीमेंट डॉक्युमेंटच्या स्वरूपामध्ये रेकॉर्डवरती घेतो आणि त्यांना त्याच्यामध्ये डीम कन्व्हेन्सचा प्रस्ताव ची प्रक्रिया आपण चालू करण्यास परवानगी देतो. हा शासनाने आताच निर्णय घेतलाय कारण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये अडचणी सभासदांना येत होत्या. परंतु शेवटचं ॲग्रीमेंट रजिस्टर पाहिजे, जे ॲग्रीमेंट रजिस्टर्ड आहे ते त्यांनी शेवटचं ॲग्रीमेंट रजिस्टर्ड त्यांनी त्याच्यामध्ये दिलं पाहिजे आणि ज्यावेळेस मग डीम कन्व्हेन्सची ऑर्डर त्याच्यामध्ये निघेल, प्रमाणपत्र त्याला दिलं जाईल आणि ॲडज्युडिकेशनला दुसऱ्या टप्प्यावरती ज्यावेळेस जाईल तर त्यावेळेस जो काही शासनाचा बुडालेला महसूल किंवा नोंदणीची फीस असेल तर ती त्याच्या संदर्भात कॅल्क्युलेट करून ते त्यांच्याकडून वसूल करतील. पूर्ण त्याच्यामध्ये प्रक्रिया मात्र त्यांना पूर्ण करावी लागेल. फक्त एक डीम कन्व्हेन्समध्ये सोयीचा व्हावा म्हणून शासनाने त्याच्यामध्ये सांगितलं की शेवटचं ॲग्रीमेंट रजिस्टर्ड आहे ते रेकॉर्डवरती घ्या आणि त्यांना डीम कन्व्हेन्ससाठी
त्याच्यामध्ये सुविधा अर्ज उपलब्ध करू करून द्या शकतात. त्याच्यामध्ये. सर, खरं तर आतापर्यंत आपण त्याचे टप्पे बघितले, त्याची कागदपत्र बघितली, प्रक्रिया बघितली, पण मग ही मानवी अभिहस्तांतरणासंबंधित आदेश व प्रमाणपत्र ही जी प्रक्रिया आहे त्या संबंधीची अजून काही माहिती द्या ना. चालेल. तर याच्यामध्ये आपण हे बघितलं की तयारी कशी करायची, परंतु ज्यावेळेस तयारी करून अर्ज आपण दाखल करतो तर त्याच्यानंतर कार्यालयामध्ये जी कार्यपद्धती असते, जिल्हा उपनिबंधकासमोर किंवा सक्षम अधिकारी म्हणून त्यांच्यासमोर ज्यावेळेस प्रकरण जातं तर त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये हा जो अर्ज दाखल केलेला आहे कागदपत्रासहित त्याची अर्जाची छाननी त्या कार्यालयामध्ये होते. तर त्या संदर्भात आपण एक स्लाइड बघू, म्हणजे प्रेक्षकांसाठी सोयीचं होईल. अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात केली जाते आणि ते जर प्रकरण त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर ती त्रुटी पूर्तता करण्यासाठी त्यांना वेळ दिला जातो आणि त्या कागदपत्राची पूर्तता करा किंवा त्याच्यामध्ये जे काही त्रुटी असतील त्याची पूर्तता करा असं त्याच्यामध्ये सांगितलं जातं. आणि ह्या त्रुटीची पूर्तता झाल्यानंतर निबंधक कार्यालयातून त्यांना सुनावणीची नोटीस पाठवली जाते. सुनावणीच्या नोटीसमध्ये जे विकासक किंवा जागा मालक, विकासक, जागा मालक आणि इतर अनुषंगिक जे घटक त्याच्यामध्ये प्रतिपक्ष म्हणून त्या अर्जदार संस्थेने दाखल करून घेतलेले आहेत ते त्यांना सगळ्यांना नोटिसा पाठवल्या जातात. त्याच्यामध्ये वेळ आणि दिनांक दिलेला असतो की तुम्ही या दिवशी या प्रकरणावरती चर्चा करण्यासाठी किंवा सुनावणीसाठी हजर राहा आणि तुमचं म्हणणं त्याच्यामध्ये मांडा. आणि मग त्याच्यामध्ये जे लोक हजर राहतील किंवा जे हजर राहणार नाहीत तर ज्यांचे हजर राहिले आहेत त्यांनी काही लेखी सबमिशन त्याच्यामध्ये केले असतील, लेखी उत्तरं त्याच्यामध्ये दिले असतील तर ते लेखी उत्तर दाखल करून घेतले जातात, त्या अर्जदार संस्थेला दिले जातात. अर्जदार संस्था त्याच्यावरती त्यांचं म्हणणं सादर करते आणि मग या म्हणण्याच्या अनुषंगानं जर समजा समोरच्या पक्षाला परत काही म्हणणं मांडायचं असेल तर त्याला तीही संधी त्याच्यामध्ये दिली जाते. आणि मग ह्या दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यामध्ये असंही काही भाग असू शकतात की जे रेकॉर्डवरती आलेले नाहीत परंतु त्यांचा त्या जागेशी संबंध असू शकतो. याची काळजी घेण्यासाठी म्हणून आपण इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही वर्तमानपत्रामध्ये या प्रकरणाची माहिती देतो निवेदनाच्या स्वरूपात की असं प्रकरण सुनावणीसाठी आहे आणि याच्यामध्ये इतर कोणाचे हितसंबंध असतील तर त्यांनी या प्रकरणात इतक्या वाजता येऊन त्यांची बाजू मांडावी. कायदेशीर बाब त्याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातून पूर्ण होते की काही पक्ष त्याच्यामध्ये घेतले गेले नाहीत किंवा जाणीवपूर्वक टाळले किंवा अनावधानाने राहून गेले तर ही बाब त्याच्यामध्ये प्रक्रिया पूर्ण होते. दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन, युक्तिवाद ऐकून घेऊन त्याच्यामध्ये धारिका जी आहे ती निर्णयासाठी बंद केली जाते आणि मग त्याच्यावरती गुणवत्तेवरती की खरोखरच संस्थेची जी बाजू आहे ती बरोबर आहे किंवा नाही त्याच्यामध्ये त्यांना डीम कन्व्हेन्स देण्यासाठी काही अडचणी आहेत किंवा नाही याची खात्री करून त्याच्या संदर्भातले आदेश पारित केले जातात आणि त्याच्या अनुषंगानं प्रमाणपत्रही दिलं जातं की ज्याच्यामध्ये संस्थेचं नाव असतं आणि संस्थेला कुठल्या सर्वे नंबर संबंधित किंवा कुठल्या जागेसंबंधित किती जागा द्यायची, किती त्याचं क्षेत्र द्यायचंय याचा उल्लेख करून ते प्रमाणपत्र त्याच्यामध्ये दिले जाते. आणि मग इथं हा पहिला टप्पा जो आहे याच्यामधले की निबंधक कार्यालयातला हा संपतो. परंतु हा इथं सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे कारण इथं सुनावणी होते आणि प्रतिपक्ष आणि यांच्यामध्ये जे काही वाद असतील तर ते वाद इथं सगळे तिथं ऐकून घ्यावे लागतात आणि मग त्याच्यानंतर निर्णय दिला जातो आणि मग पुढचा जो प्रक्रियेचा भाग आहे तो आपण बघूया. तत्पूर्वी एक फोन घेऊया. विकास आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, माझं नाव विकास वाळुंजकर, मी पुण्याहून बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की आमच्या बिल्डरने आमचं कन्व्हेन्स डीड केलं नाही आणि त्यांनी कारण दिलंय की तुमच्यापैकी एकाने व्हॅट भरलेला नाहीये तर आम्हाला डीम कन्व्हेन्स डीड करता येईल का, एक. आणि दुसरं, डीम कन्व्हेन्स डीड ऑनलाईन करणं सक्तीचं आहे का, प्लीज. धन्यवाद. तर प्रश्न मी ऐकला. याच्या संदर्भात विकासकाने व्हॅट सदनिकाधारकांनी भरला नाही म्हणून डीम कन्व्हेन्स अडवून ठेवलेला आहे अशा प्रकारची यांची एक त्यांचे प्रश्न आहे. तर इथं हे बघायला पाहिजे की असं एक प्रकरण माझ्यासमोर आलं होतं तर त्याच्यामध्ये सेल ॲग्रीमेंटमध्ये काय उल्लेख केलेला आहे कारण ते रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आहे. रजिस्टर्ड ॲग्रीमेंटमध्ये ज्या गोष्टीचा उल्लेख आपण केलेला आहे, ज्या गोष्टीचं दायित्व आपण पत्करलेलं आहे तर ते अशा प्रकारचं दायित्व तुम्ही त्याच्यामध्ये पत्करलं आहे किंवा नाही हे बघायला पाहिजे आणि मग त्याच्यानुसार आपला पुढची बाजू त्याच्यामध्ये ठरवता येईल. परंतु व्हॅट जो आहे, व्हॅट कोणी भरावा, काय भरावा याच्या संदर्भात कायदेशीर बाबी ज्या आहेत तर ते तिथं त्यांनी जर अडवणूक केली असेल तर तुम्ही अगोदर सेल ॲग्रीमेंट चेक करा. सेल ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही त्याला काही कमिट केलं आहे की हे बघा आणि जर कमिट केलं नसेल त्याच्यामध्ये तर मग हा जो काही शासकीय देण्याचा भाग आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण त्या प्रकरणानुसार त्याच्यामध्ये निर्णय त्याच्यामध्ये घेतला जाऊ शकतो. दुसरा त्यांचा प्रश्न होता डीम कन्व्हेन्सचा जो एक होता डीम कन्व्हेन्स ऑनलाईन करणं गरजेचं आहे का. हो, डीम कन्व्हेन्सचे अर्ज जे आहेत
तर ते आपला 1/5/2014 पासून ऑनलाईन सादर करणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आणि तो योग्य आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की संस्था डीम कन्व्हेन्सचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी उत्सुक नसतात, कारण एक तर त्याच्यामध्ये त्यांना टेक्निकल नॉलेज नसतं, परंतु मध्यंतरी ज्या काही तक्रारी उद्भवल्या होत्या की प्रकरणं दाखल करायची खूप मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यामध्ये कागदपत्राची पूर्तता नाही, आणि मग हे प्रकरण सुनावणीसाठी सुरू आल्यानंतर मग यंत्रणेला दोष द्यायचा किंवा यंत्रणेवरती ॲलिगेशन करायचे. मग हे दोन्ही बाजूनी, कुठल्याही बाजूला याच्यामध्ये आपलं एकतर्फी याच्यामध्ये घेता येणार नाही. परंतु हे प्रकरण ज्यावेळेस आपण खूप मोठ्या प्रमाणावरती कार्यालयावरती डंप करतो आणि मग तिथं प्रश्न असा असतो की ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे ती संस्था, ज्याच्या संदर्भात जो निर्णय देणार आहे सक्षम अधिकारी DDR किंवा त्या जिल्ह्याचा जिल्हा उपनिबंधक, आणि मध्यस्थी जे काही मंडळी त्याच्यामध्ये उपस्थित झाली, प्रतिनिधी, आणि मग प्रतिनिधीचा नेहमी असा प्रयत्न असतो की कसंही करून ते प्रकरण दाखल करायचं आणि त्याच्यामध्ये निर्णय लवकरात लवकर काढायचं. आणि याच्यात काय होतं की नेमकं प्रक्रियेचा भाग पूर्ण करताना कागदपत्राची पूर्तता जर पूर्ण झाली नसेल आणि मग निर्णय जर लवकर निघाले नाही, तर संस्था आणि निबंधक कार्यालय यांच्यामध्ये एक कोऑर्डिनेशन जे म्हणतो आपण, कोऑर्डिनेशन त्याच्यामध्ये राहत नाही, आणि मग हे जी काय मध्यस्थ मंडळी आहे त्याच्यामध्ये कदाचित कार्यालयाविषयी किंवा याच्याविषयी काहीतरी अपसमज करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे शासनाने ठरवलं की नाही, जे काय आहे ते ऑनलाईन होऊ द्या. मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस साईटमध्ये थोडंसं स्लो असतं वगैरे असे प्रॉब्लेम आहे, परंतु तरी आता सध्या जी काही प्रक्रिया आहे ऑनलाईन सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की थोडाफार प्रॉब्लेम फिडिंगमध्ये होत असेल, परंतु जे आहे ते योग्यच आहे, नक्कीच योग्य आहे, ते करू शकतात. आपला पुढचा प्रश्न घेऊया. प्रकाश बोलतात आपल्याशी अहमदनगरवरून. नमस्कार. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, मी प्रकाश भिंगारते बोलतोय नगरवरनं, अहमदनगर. सरांना प्रश्न आहे की आम्ही 40 गुंठे येणे करतोय आमचे अहमदनगरमध्ये, आणि त्याच्यामधनं आमच्या जागेमधनं 12 मीटरचा DP रोड गेलेला, तर त्याचा TDR आम्हाला मिळू शकतो का नगरपालिकेकडनं? बरं, धन्यवाद. तर याच्या संदर्भात हा जो खरा प्रश्न आहे महसूल विभागाच्या संदर्भात, कारण येणे करणं म्हणजे आकर्षक करणं हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातला प्रश्न आहे. कधी कधी ॲडिशनल कलेक्टरला पण त्याच्या संदर्भातले अधिकार दिलेले असतात, आणि मग याच्यामध्ये जे काही येणे करायचं आहे त्या जागेमधून काही रिझर्वेशन गेलेलं आहेत का, DP रोड गेलेला आहे का, तर हे त्यांचे ठरवण्याचे त्यांचे अधिकार आहेत. ते परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये ते निर्णय त्याच्यामध्ये घेतील. तो महसूल खात्याचे संबंधित, कारण येण्याचा जर विषय असेल तर महसूल खात्याचा त्याच्यामध्ये मी जास्त आणखी विस्तृत बोलणं अपेक्षित नाही. सर, मानवी अभिहस्तांतरणाचे आदेश व प्रमाणपत्र एकदा प्राप्त झाल्यावर त्याची पुढची प्रक्रिया काय आहे? आताच आपण जे सांगितलं याच्यामध्ये की मानवी अभिहस्तांतरणाचे आदेश प्राप्त झाले, प्रमाणपत्र त्यांना दिलं गेलं, त्याच्यानंतर यांनी हे प्रमाणपत्र, आदेश आणि डीम कन्व्हेन्सचा ड्राफ्ट हा घेऊन मुद्रांक जिल्हाधिकारी, ज्याला कलेक्टर स्टॅम्प आपण म्हणतो, त्यांच्या ऑफिसमध्ये जायचंय, आणि त्यांच्यासोबत त्यांनी इंडेक्स 2 आणि इतर अनुषंगिक कागदपत्र त्यांना सादर करायचे. ते सगळे बघून ते तिथं हे बघतात की याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी पूर्णपणे भरणा केलेली आहे किंवा नाही. जसं आता मध्यंतरी प्रश्न आला की रजिस्टर्ड ॲग्रीमेंट नाही, म्हणजे रजिस्टर्ड ॲग्रीमेंट नाही म्हणजे शासनाचा महसूल त्याच्यामध्ये बुडालेला आहे आणि कायदेशीर प्रक्रियेचा भाग त्याच्यामध्ये पूर्ण झालेला नाही, तर ते पूर्ण स्टॅम्प ड्युटी त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करतात. काही कधी FSI बॅलन्स असतो त्याचे ते त्याच्या अनुषंगाने शासनाच्या नियमाप्रमाणे शुल्क लावतात, आणि ते शुल्क वसूल करून ते त्यांचा निर्णय त्याच्यात देतात. त्याला मराठीमध्ये अभिनिर्णय असं म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये ॲडज्युडिकेशन असं म्हणतात. बरं, पण मग ही मानव अभिहस्तांतरण प्रक्रिया यशस्वीरित्या राबविण्यात येण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातात किंवा काय करतात प्रयत्न? त्याच्यामध्ये आपण बघितलं की लोकांना याची माहिती व्हायला पाहिजे, संस्था सभासदांना माहिती पाहिजे, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती पाहिजे. यासाठी हाऊसिंग फेडरेशन आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आमच्या जिल्ह्यामध्ये हाऊसिंग फेडरेशन आहे. हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण मेळावे घेतो सभासदांचे, पदाधिकाऱ्यांचे. त्यांना या संदर्भात पूर्ण माहिती दिली जाते, स्लाइड शोद्वारे माहिती दिली जाते. त्यांच्यामध्ये जागरूकता आता डीम कन्व्हेन्सच्या स्वरूपात भरपूर झालेली, सर्वसामान्य नागरिकांची माहिती, आणि याच्यामध्ये ब्राउशर्स छापले गेलेले आहेत, तिथेही सभासदांना दिले जातात, आणि कार्यालयामध्ये आल्यानंतर त्यांना या संदर्भात माहिती मिळू शकते. आपल्या प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न घेऊया. लता शिंदे आपल्याशी बोलतात वाईवरून. नमस्कार. हा, हॅलो. नमस्कार, बोला. हा, मी माझं गाव चांदवडी, वाई तालुक्यातले. हा, मला त्यांना एकच विचारायचंय की समजा जागा ज्या वेळेला घ्यायची तर त्या वेळेला ही कागदपत्र कुठे उपलब्ध होतील लगेच? कोणती कागदपत्र? ही घर असं घ्यायचंय म्हणजे रूम वगैरे असं प्लॉट.
अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांचा एम्प्टी प्रश्न त्यांना विचारायचे की जागा विकत घ्यायची असेल तर कुठले कागदपत्र, मला वाटतं हा विषयाशी संबंधित नाही. जागा विकत घेण्यासाठी कोणती कागदपत्र हवेत असा तुमचा प्रश्न आहे का? त्यांचा कॉल डिस्कनेक्ट झालेला आहे. त्यांचं मला वाटतं त्यांना जागा खरेदी करायची आणि त्याच्या संदर्भातली कागदपत्र किंवा माहिती कुठून मिळावी असा त्यांचा प्रश्न होता. हो, आणि आपला विषय वेगळा आहे. पण मग सर, मानवी अभिहस्तांतरण प्रक्रियेतील अडचणी, खूप अडचणी येतात खरं तर कधी कधी, आणि त्यासंबंधी संस्थेने काय काळजी घ्यायची? संस्थेने मी सांगितलं की सगळ्यात सुरुवातीला आपण जे टप्पा बघितले त्याच्यामध्ये, तर त्यांनी संस्थेने पूर्ण तयारी त्याची केली पाहिजे आणि तो विषय त्यांनी समजून घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये न्यायालयीन काही बाबी असतील तर संस्थेने त्या तशाच म्हणजे मागं ठेवून किंवा हाईड करून त्याच्यामध्ये प्रकरण दाखल करून निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नये. कारण सगळ्या गोष्टी ह्या क्रिस्टल क्लिअर असल्या पाहिजे. कारण अगोदरच आपली अडवणूक झालेली आहे. आपल्या नावावरती जागा हस्तांतरित करताना बराच कालावधी गेलेला आहे आणि मग अशा प्रकारे अर्धवट कागदपत्र दाखल करून जर संस्थेने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला किंवा काही बाजू त्याच्यामध्ये लपून ठेवल्या, तर अशा वेळेस काय होतं की हा निर्णय मिळाल्यानंतर हा निर्णय कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतो आणि मग ही परत न्यायालयीन प्रक्रियेमध्ये म्हणजे आपण अगोदर जागा नाही म्हणून आपण बऱ्याच दिवसांनी धडपड करून जागा आपल्या नावावरती करून घेण्याचा प्रयत्न केला आणि कुठल्या तरी क्लिष्ट याच्यामध्ये अडकून आपण परत कोर्टाच्या फेऱ्यामध्ये अडकलो, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण तिथं काळजी ही घेतली पाहिजे की आपले जे काही कागदपत्र आहे ते सरळ आणि स्पष्ट असले पाहिजेत. असं म्हणू शकतो की सगळी कागदपत्र व्यवस्थित असणं खूप गरजेचं, व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही जर अडचणी असतील तर अडचणी आपण सोडून ते प्रकरण त्याच्यामध्ये दाखल केलं पाहिजे. परंतु अडचणी असताना त्या अडचणी लपून जर आपण तिथं काही तसा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर मग तो कदाचित त्याच्यामध्ये अडचणीचा ठरू शकतो संस्थेसाठी. खरं, आपला पुढचा एक प्रश्न घेऊया. रमेश जोशी आपल्याशी बोलतात नाशिकवरून. नमस्कार. मी सातपूर नाशिकहून बोलतोय. रमेश जोशी. बोला. हे हस्तांतर वगैरे जे होतात सोसायट्यांचे वगैरे, ते एनॅक्टमेंट ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच आहे ना, का आणखी दुसरा वेगळा ऍक्ट आहे? बरं सर, याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचा संबंध येतो, नक्कीच येतो. कारण हस्तांतरण जे आहे, हस्तांतरण म्हणलं की त्याच्यामध्ये या कायद्याचा संबंध त्याच्यामध्ये निश्चितच आहे. बरं सर, मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की मगाशी तुम्ही अद्ययावत 7/12 त्याविषयी एक बोललात. 3 महिन्यापूर्वीच 7/12 सादर कराव्यास सांगतात, पण मग हा अद्ययावत 7/12 सादर करण्याची काय आवश्यकता असते? नाही, आता याच्यामध्ये आपण हे बघू की ज्यावेळेस संस्था इमारत बांधली गेली त्यावेळेस जागा मालक एक आहे आणि ते डेव्हलपरला बिल्डिंग विकसित करण्यासाठी दिले. आता ही गोष्ट घडली 70-75 कधी घडली असू शकते आणि जसं याचं अभिहस्तांतरण झालेलं नाही त्यामुळे ते मूळ मालकाचं नाव 7/12 तसंच त्याच्यामध्ये राहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा मयत होतो किंवा याचे इतर वारस त्या 7/12 वरती लागतात. आता कायदेशीर तरतूद जर बघितली आपण महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ऍक्टची, तर 4 महिन्यानंतर संस्था नोंदणीच्या 4 महिन्यानंतर ती जागा जी आहे त्याच्या नावावरती मालकी हक्क त्याचा झालेला आहे, परंतु प्रक्रियेचा भाग पूर्ण राहिलेला आहे. मग अशा वेळेस काय होतं की आपण सेल अग्रीमेंट किंवा डेव्हलपमेंट अग्रीमेंटच्या बेसिसवरती प्रकरण तयार केलं आणि त्याच्यामध्ये प्रतिपक्ष घोषित केले, तर कदाचित जो जागा मालक असेल तो मयत झालेला असेल किंवा त्या ठिकाणी इतर वारस तिथं लागले असेल, कारण त्या महसूल खात्याच्या 7/12 त्याची नोंद झालेली नाही या डेव्हलपमेंट अग्रीमेंटची किंवा इतर डॉक्युमेंट्सची त्याच्यामध्ये. आणि मग ज्यावेळेस आता प्रकरण आपण हँडल करतो त्यावेळेस त्याच्या वारसाचं नाव तिथं चढलेलं असतं आणि प्रतिपक्ष म्हणून ते नसतं. तर अशा वेळेस नॅचरल जस्टिस म्हणून किंवा नैसर्गिक न्यायतत्वाचा भाग म्हणून जे संबंधित त्या प्रकरणाशी संबंधित किंवा जागेशी संबंधित जे तिथं कुठं कागदपत्रावर दिसत असतील तर त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं पाहिजे की तुमच्या जागेच्या याच्याबद्दल काय म्हणणं, त्यांचं काय जे म्हणणं असेल ते आपण रेकॉर्डवरती घेऊन मग त्याच्यामध्ये निर्णय केला पाहिजे. परंतु त्यांना 7/12 वरती एक वेगळे लोक दिसत आहेत. डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये तिथंच तो विषय संपलेला आहे. 75-80ला जागा दिली, जागा विकली, त्याचे जे काय कन्सिडरेशन आहे ते घेतलं. 7/12 मात्र तसा झालेला नाही. 7/12 वरती वेगवेगळ्या लोकांची नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत. तर मग अशा परिस्थितीत त्यांना जर प्रतिपक्ष केलं नाही तर त्यांची बाजू ऐकून घेतली नाही म्हणून नॅचरल जस्टिस जो त्यांचा आहे किंवा नैसर्गिक न्यायतत्व जे आहे त्याचं व्हायोलेशन झालं म्हणून कोर्टामधून याला बाधा येऊ शकते. त्याच्यामुळं 7/12 घेतला मग त्याचे सगळे नाव येतील, त्यांना प्रतिपक्ष म्हणून आपण घोषित करू, सुनावणी नोटीस देऊ, त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती निर्णय देऊन आदेश पूर्ण करू. परंतु हे न करता जर आपण तसंच घिसडघाईने पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर केवळ ह्या तांत्रिक बाबीमुळे पुढे आदेशावरती परिणाम होऊ शकतात. पण आता सांगा की ग्रामपंचायत क्षेत्रातील इमारतींच्याही काही समस्या असतात, त्या काय त्या थोडक्यात सांगूया आपण. आता ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये जर आपण ग्रामपंचायतीने दिलेल्या परवानगीचं अवलोकन केलं तर त्याच्यामध्ये अटी दिलेल्या असतात.
त्याच्यामध्ये साधारण एखादी अट अशी असते की ह्या मी मंजुरी देतो तुम्हाला, पण याला महसूल खात्याची तुम्ही पूर्वपरवानगी घेतली पाहिजे. आणि मग अशा विषय असा येतो की त्या ग्रामपंचायतला हे अधिकार आहेत का, आणि याच्यानंतर ह्याच ग्रामपंचायतने त्यांना भोगवटा दाखला देखील दिलेला असतो आणि असे प्रकरण तिथे दाखल होतात की जे नंतरच्या स्टेजला हे प्रकरण थांबतात आणि त्याची पुढे इफेक्टिव्हनेस त्याच्यामध्ये होत नाही. फक्त संस्था प्रकरण दाखल करते आणि त्याच्यावरती निर्णय घेतल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन त्याच्यामध्ये होत नाही. तर मग अशा वेळेस आपण हे बघितलं पाहिजे की जर महसूल खात्याची तिथं परवानगी त्यांनी घेतली नसेल तर मग त्याच्या अनुषंगानं आपण ती परवानगी घेण्याच्या दृष्टिकोनातून तिथं प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा अशा महसूल खात्याने ज्याला परवानगीच दिली नाही तर त्या प्रकरणावरती निर्णय देणं अवघड होतं. सर, आता कॉमन लेआउट मधील ज्या संस्था आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? कॉमन लेआउट मध्ये सांगायचं झालं तर शासनाने असा निर्णय घेतला होता की जे खरंच अडवणूक झालेल्या संस्था आहेत तर त्यांना जास्तीत जास्त निर्णय त्याच्यामध्ये मिळावेत. आणि ते निर्णय मिळताना प्रक्रिया एवढी साधी असावी की एक प्लॉट, एक बिल्डिंग किंवा एका प्लॉटवरती एकच सोसायटी आहे, त्यांची डीम कन्व्हेन्शन प्रकरण हाताळायला काहीच त्याच्यामध्ये अवघड नाही. कागदपत्राची पूर्तता असेल तर आपण इमिजिएटली त्यांना डीम कन्व्हेन्शन ऑर्डर देण्यासाठी अडचणी येत नाही. परंतु जिथं लेआउट असतो कॉमन लेआउट की ज्याच्यामध्ये 20-25 बिल्डिंग आहे किंवा कधी कधी 25-25 एकरचे लेआउट असतात, खूप मोठमोठे लेआउट असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फेजेस असतात आणि त्याच्यामध्ये एकच संस्था आहे त्याने डीम कन्व्हेन्सची मागणी करते. तर अशा वेळेस शासनाने असं ठरवलं होतं की असे जर प्रकरण आले तर याच्या बाबतीत आपण नंतर आढावा घेऊन व्यवस्थित निर्णय घेऊ. परंतु हे विषय ज्यावेळेस हायकोर्टाकडे गेले त्यावेळेस हायकोर्टाने बघितलं की सोसायटीची अडवणूक याच्यामध्ये झालेली आहे. तर मग जर समजा प्रपोर्शनेट एरिया देऊन जर यांना डीम कन्व्हेन्स देणं शक्य असेल तर हे प्रकरण निबंधकाने डिसाईड करावेत, त्याचे निर्णय त्याच्यामध्ये घ्यावेत आणि त्या अनुषंगाने हे प्रकरण दाखल व्हायला सुरुवात झाली. परंतु याच्यामध्ये बऱ्याचशा क्लिष्ट बाबी असतात की ज्याच्यामध्ये एरिया निश्चित करणं, ज्याला आपण क्षेत्र निश्चिती म्हणतो, आणि मग त्याच्यामध्ये बरेचसे घटक असतात जसे डीपी रोड आहे, त्याच्यानंतर गार्डन्स असतात, पब्लिक पार्क असतात, अंतर्गत रस्ते असतात आणि मग ते सगळे गृहीत धरून आणि त्याच्यामध्ये मुळात म्हणजे कागदपत्र जर कमी असतील, मंजूर नकाशाच नाही तर मंजूर नकाशा उपलब्ध नाही, त्याच्यामुळे त्याच्या बाजूला उजव्या बाजूला मंजूर नकाशामध्ये जे काही एरिया कॅल्क्युलेशन दिलेलं असतं ज्याच्यामध्ये असतं की टोटल प्लॉट एवढा, त्याच्यामध्ये डीपी रोड एवढा गेला, गार्डन आरजी एरिया ज्याला म्हणतो आपण रिक्रिएशन ग्राउंडसाठी एवढा एरिया गेला आणि नेट प्लॉट एवढा शिल्लक राहिला. म्हणजे प्लॉट दिसत तुम्हाला 10,000 स्क्वेअर मीटरचा, परंतु रिझर्वेशन जाऊन त्याच्यामध्ये डीपी रोड गेल्यानंतर, गार्डन गेल्यानंतर, बाकी ज्या काही इंटरनल रोड गेल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण 7,500-8,000 हजाराचा प्लॉट जर शिल्लक राहिला तर त्याची जागेची विभागणी देखील त्याच प्रमाणात तिथे करावं लागते. कारण कॉमन स्पेसेस डिवाइड करता येत नाही. आणि त्या ज्या काही 20-25 संस्था असतील तर त्या सगळ्या संस्थेच्या मालकीचे रोड असतात, गार्डन त्यांच्या मालकीचं असतं आणि अशा वेळेस मग ते थोडंसं कागदपत्राच्या अभावी ह्या गोष्टी डिसाईड करताना किंवा निर्णय घेताना याच्यामध्ये अडचणी याच्यामध्ये येतात. आणि मग तशावेळेस आपण आर्किटेक्टचा दाखला किंवा सर्वेअरचा रिपोर्ट आणण्याचं संस्थेला सुचवतो आणि त्या पद्धतीने ते दाखल करतात. परंतु तरी मंजूर नकाशा जो आहे तो मंजूर नकाशा एरिया कॅल्क्युलेशन सहित जर नसेल तर अशा प्रकरणामध्ये निर्णय घेणं खूप अवघड होतं आणि मग कदाचित कधी निर्णय घेतल्यानंतर हे पुढे त्याच्यामध्ये काही वाईट परिणाम होण्याची शक्यता त्याच्यामध्ये नाकारता येत नाही. खरं आहे. खरं तर आपण असं म्हणतो की हे जे मंजूर नकाशे किंवा हे जी कागदपत्रांची पूर्तता करणं हे खूप गरजेचं असतं. गोष्टी छोट्या छोट्या असतात पण त्याच्यामुळे आपल्याला पुढे होणारा त्रास आपण वाचवू शकतो. सर, खरं तर आजचा विषय खूप मोठा आहे पण एवढा कमी याच्या वेळामध्ये तुम्ही हे जे काही मार्गदर्शन केलं, कारण घर किंवा सदनिका ही आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची असते, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार.